हाय, हॅलो, नमस्ते. मी विजया. माझ्या कवडसा या मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर तुम्ही म्हणाल, हे कवडसा काय आहे? तर तुम्हाला खरं सांगू का? कवडसा एक आशेचा किरण आहे. म्हणजे बघा, आपण कधीतरी खूप काही विचार करत असतो. इतकं विचार करत असतो, की आपण एखाद्या विचारामध्ये पूर्ण गुंतून गेलेलो असतो. बाकीचं सगळं विश्व अंधारमय झालेलं असतं आपल्यासाठी आणि आपण त्यातच गुंतत जातो. अशा वेळी एखादा आशेचा किरण, एखादी पॉझिटिव्हिटी कोणतरी घेऊन आला आपल्या आयुष्यात, तर छान वाटतं आपल्याला, हो की नाही? आता कसं आहे, 20-30मधली मुलं मुली असतात, त्यांच्यापुढे खूप आव्हानं असतात. त्यांना नोकरी हवी असते किंवा शिक्षणामध्ये काहीतरी मिळवायचं असतं किंवा काहींना प्रेमामध्ये काही मिळवायचं असतं. त्या विचारात ते गुंतलेले असतात आणि मग तोच विचार करून त्यांना ती गोष्ट नाही मिळाली, तर मग ते काहीतरी चुकीचं पाऊल उचलू शकतात किंवा कोणाचा सल्लाही नाही घेत ते. पण तसं 30च्या पुढं नाही होत. 35, 40, 45 ह्या वयोगटातली लोकं खूप विचार करतात. म्हणजे सगळेच करतात असं मला नाही म्हणायचं, पण बरीचशी लोकं करतात विचार. आता आपलंच बघा ना, आपण सुद्धा कधीतरी तरुण होतो. आपण सुद्धा शाळा कॉलेज करत होतो आणि आपल्यालाही काहीतरी बनायचं होतं, पण नसते काहींची परिस्थिती तशी किंवा आपल्या आईवडिलांचा तेवढा अभ्यास नसतो. ते अज्ञान असतात, शिकलेले नसतात, अशिक्षित असतात. अशा वेळी आपल्याला नाही सपोर्ट मिळत आणि आपल्याला त्यावेळी निर्णयही घेता आला नाही. खूप समजा आता मला डॉक्टर बनायचं होतं. पण मला आर्थिक पाठबळ नाही मिळालं. तुमच्यापैकी पण बरेच जण असे असतील. मग अशा वेळी आपण थांबलो का? नाही. आपण तो नाही तर दुसरा पर्याय निवडला. पण आजकाल तसं नाही. आजकाल असं झालं की मला हे नाही ना मिळालं, मला MPSC, UPSCमध्ये नाही चांगले मार्क मिळले. सहज हे लोकं आत्महत्या करतात. पण आपण असं नाही. आपण खूप संकटातून वाट काढत पुढे आलो. त्याही मुलांना खूप आव्हानं आहेत कदाचित. आपल्याला एवढ्या स्पर्धा नव्हत्या म्हणून आपण त्या दिशेला गेलोच नाही. आत्ताच्या मुलांना तेवढ्या स्पर्धाही आहेत म्हणून कदाचित ते जास्त विचार करत असतील. ते चुकीचे आहेत असं मला म्हणायचं नाही. पण त्यांनी जे निर्णय घेतात, समजा जीवन संपवायचं, तर ते पूर्ण चुकीचंच आहे. तुम्हाला काय वाटतं? कारण आपण सुद्धा या परिस्थितीतून आलेलो आहोत. आपल्याला खूपदा म्हणजे बऱ्याचशा गोष्टी नाहीच मिळाल्या मनासारख्या. आपण शिक्षणही घेतलं जसं आपली परिस्थिती असेल तसं. आपण आपल्याला नाही का आई-वडिलांनी म्हणजे तुम्ही आता समजा तुम्ही असाल 35-40 मधले, तर तुम्हाला अनुभव असेल. आपण आई-वडिलांचा मारही खाल्ला, अगदी म्हणजे शिक्षकांचाही मार खाल्ला. पण तरीही आपण म्हणजे ते काही चुकीचं आहे असं आपल्याला वाटलं नाही. आत्ताची परिस्थिती फार वेगळी आहे यापेक्षा. आणि मग अशामध्ये काय होतं, आपले जे स्वप्न तशीच राहिलेली आहेत, जी अधुरी राहिलेली आहेत. मग आता आपली मुलं मोठी झाली, समजा आपण 40-45 वयाकडे आलो. आपली मुलं मोठी झाली थोडी. आपण आता एकटेपणा जाणवायला लागला आपल्याला. म्हणजे एकटेपणा म्हणजे आपल्याला असं वाटतं, की अरे आपलं हे करायचं राहूनच गेलं. आपण हे करायला हवं होतं. आता करू शकतो का? असं म्हणजे बरेचसे विचार मनात येतात किंवा काहीतरी चुका घडल्या असतील आपल्याकडून. त्याचं गिल्ट मनामध्ये असतं. पण आपण हे कोणाशी शेअर नाही करत. मग आयुष्यात अशा खूप गोष्टी मनाच्या एका कप्प्यामध्ये आपण त्या अशा दाबून ठेवलेल्या असतात. कधीतरी आपण कोणाशी तरी शेअर करावं असं वाटतं. आता बघा, मी एक स्त्री आहे, तर आपण सगळ्या गोष्टी आपल्या पतीशी नाही हे करू शकत. म्हणजे समजा मला असं वाटते, आज मला असं खूप छान असं वाटतं असं. मग असं आपण प्रत्येक वेळी म्हणजे काही असतात मैत्रीचे संबंध पतीशी सुद्धा, त्यावेळी त्या बोलत असतील अगदी फ्रँकली त्यांच्याशी. पण सगळ्याच स्त्रियांचं असं नाही होत. त्या सगळ्या गोष्टी आपल्या पतीशी नाही बोलू शकत. तर मग एखादी मैत्रीण असावी वाटतं. मग छानशी तिच्याशी बोलावं का? पण मग कसं होतं, कधी-कधी एखादी मैत्रीण असते, तिला आपलं म्हणणं कळेल का? कारण
सगळ्याच एक खूप खास मैत्रीण असते समजा आपली, आपण तिच्याशी नेहमी बोलत असतो, तिला सगळं काही सांगत असतो. पण एखादी परिस्थिती अशी येते, म्हणजे समजा आता ती खूप श्रीमंत आहे आणि मी खूप गरीब आहे. तर होतं काय, म्हणजे मीडियम आहे समजा, तर मग होतं काय, की जे मला प्रॉब्लेम्स येतात ते मी तिला सांगेनही, पण तिला ते समजतील का? कारण तिनं ते कधीच अनुभवलेले नसतात. अशा वेळी काय होतं, आपण ते मनातच ठेवतो. मग असं वाटतं नको, तिला नाही कळणार ते, जाऊ दे. मग असं कोण आहे का की ज्याला हे सगळं समजू शकेल? तर असं आहे आपला चॅनल. म्हणून ज्यांना कोणाला आपलं मत मांडायचं असेल, आपल्या जुन्या आठवणी, आपल्या जुन्या काही चुका किंवा काही चांगल्या गोष्टी किंवा काही स्वप्न, बऱ्याचशा गोष्टी असतात आयुष्यात, ज्या आपण एका सुंदर कप्प्यामध्ये अगदी जपून ठेवलेल्या असतात. बोलूयात का आज आपण सगळे एकमेकांशी? हे बघा, मी एकटी हे मला नाही हे करायचं, म्हणजे मला असं वाटतं की असा एक ग्रुप असावा, अशा एक मैत्रीचं एक संघटना असावी की आपण एकमेकांशी काहीतरी शेअर करावं आणि आपणच एकमेकांना उपाय सांगावे. समजा एखादी मैत्रीण, एखादा मित्र खूप संकटात असेल, त्याला काही म्हणजे विचार करायला त्याला कळत नाही आहे की योग्य काय आणि अयोग्य काय. त्याची इच्छा तर आहे की असं करायचं. ती कोणीही व्यक्ती असू शकते. पण काय निर्णय घ्यावा, चूक की बरोबर, असा प्रश्न पडतोच की कधीतरी. बरं विचारायचं कोणाला? हाही प्रश्न असतोच. तुम्हाला खरं सांगू का, स्त्रियांच्या बाबतीत खूपदा असं होतं की कोणाला विचारावं, कोणाशी. खूप स्त्रिया अशा एकट्या अशा घुसमटत असतात मनामध्ये. सासरी बोलू शकत नाही कोणाशी, माहेरी कोणाला टेन्शन देता येत नाही किंवा मुलांनाही काही गोष्टी सांगता येत नाही. अशा वेळी काय करूयात माहिती आहे, आपण आहे ना आपल्या चॅनलवरती, आपल्या ग्रुपमध्ये आपण चर्चा करूया. कोणतरी असतंच की जो आपल्याला छान निर्णय देतं, एक आशेचा कवळसा दाखवतं, एक आशेचा किरण दाखवतं आणि मग आपल्याला वाटतं अरे किती सोपं आहे सगळं. आणि खरं सांगू का, खरंच सगळं सोपं आहे. सगळं आपल्यावर अवलंबून आहे. म्हणून आपण फक्त विचाराची दिशा बदलायची आहे. आपण कोणाला सल्ले देणार नाही आहोत किंवा कोणाचं दुःख स्वतः तर वाटून घेणार नाही आहोत. बस त्याला एक शब्दांची आणि आपल्या अनमोल आपल्या विचारांची त्याला फक्त देवाणघेवाण करून एवढीशीच मदत करणार आहोत. कदाचित एखाद्याला फायदा होईल. हे बघा, वाईट विचार करणं हे कधीही वाईटच. आपण क्षणात एखादा विचार बदलतो, क्षणात असं वाटतं जावं घर सोडून, नको हा संसार, नको हे, असं खूपदा वाटतं, येतो आयुष्यात एखादा तरी क्षण असा येतोच. पण मग काय झालं, त्यानंतरचा येणारा दिवस छानच असतो, पण आपण त्याची वाट बघावी लागते. आणि मला वाटते की आपण करू ह्याच्यामध्ये सगळं, आपण एकमेकांना साथ देऊ. मला खूप असं वाटते की काहीतरी करावं सगळ्यांसाठी, पण प्रत्येक वेळी आपण जाऊन प्रत्येकासोबत नाही राहू शकत. म्हणून मला असं वाटलं की आपण असा एक ग्रुप तयार करूयात का, की आपणच एकमेकांच्या मदतीला धावून येऊ. मला वाटतं की नक्की ह्याचा फायदा होईल. तुम्हाला काय वाटतं? मला तर काय वाटतं सांगू, आशा ही माणसाला जगवते. म्हणतात ना, उम्मीद पर दुनिया कायम है. तर मग काय हरकत आहे, आपण एकमेकांच्या मदतीला धावून येण्यासाठी हे एक नवीन व्यासपीठ तयार करू. आणि मला यात तुमची मदत हवी आहे. आणि आपण अजून एक मला सांगायचं आहे की आपल्या आयुष्यात अनेक आपल्या आजूबाजूला खूप अशी लोकं असतात ज्यांनी खूप शून्यातून दिवस काढलेले असतात. त्यांना वाईट प्रसंग आलेले असतात, त्यातून ते बाहेर आलेले असतात आणि नव्याने जगलेले असतात. नवीन संसार, नवीन खूप काही असं शून्यातून तयार केलेलं असतं, पण ते कधी पुढं आलेले नसतात. जसं आपण बघतो आजकाल, आपण पॉडकास्ट वगैरे बघतो. प्रसिद्ध लोकांना, जे तज्ज्ञ आहेत अशा लोकांना, किंवा जे मोठमोठे विद्वान, एखाद्या गोष्टीतले तज्ज्ञ, किंवा प्रसिद्धीस प्राप्त असलेले,
अशा लोकांना पॉडकास्टला आणलं जातं. लोकं आवडीने बघतात कारण ते त्यांना ओळखतात. पण कितीतरी लोकं पडद्यामागे अशी असतात ज्यांना कुणीही ओळखत नाही. पण त्यांनी खूप काही आयुष्यात कार्य केलेलं असतं, खूप काही कमवलेलं असतं. पण त्यांनी कधी त्यांना असं मीडियापुढे यायला कधी चान्सच मिळाला नाही. तर आपण त्यांना चान्स देऊ. मला असं वाटतं की माझ्या आजूबाजूला जर असं कोण असेल ना, मी नक्की मुलाखतीद्वारे ते तुमच्यासमोर आणेन. आणि आपल्यामधलं जर कोण असेल तर त्यांनाही आपण आपल्या चॅनलवर आणू. पण त्यासाठी तुम्हाला हे सगळं शेअर करावं लागेल. म्हणून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचं काही असेल किंवा हा चॅनल तुम्हाला आवडला असेल किंवा माझे विचार तुम्हाला आवडले असतील तर नक्की कमेंट्स करा. आणि प्लीज चांगल्या कमेंट्स करा. आपण पुढं जाण्यासाठी एकमेकांना मदत करायची आहे, कोणाला मागे नाही खेचायचं. मला असं वाटतं की नक्की तुम्ही यामध्ये माझी मदत कराल. आपण एकमेकांना साथ देऊन ह्या चॅनलला नक्की पुढे करू. म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, ज्यामुळं तुमच्या अजून मित्रमैत्रिणी जे कोणी असतील ते चॅनलला जॉईंट होतील. त्यांचे काही असतील प्रॉब्लेम्स ते आपल्या कमेंट्सद्वारे मांडतील. आपण त्याच्यावर नक्की विचार करू. आपल्या ग्रुपवर जेवढी लोकं असतील त्यातला एक तरी असा असेल की जो वेगळा मार्ग दाखवेल, जो आपल्या मनातला मार्ग असेल, जो आपला आशेचा किरण असेल आणि तोच कवडसा बनून आपल्या आयुष्यात येईल आणि आपलं आयुष्य कदाचित बदलून जाईल. बघा तर प्रयत्न करून. बघाल ना? यासाठी लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स हाच तुमचा प्रतिसाद असेल. मी वाट पाहते आहे. नमस्कार.